नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, झालं का जेवण? अहो गुडीला दवाखान्यात घेऊन गेलतो त्यामुळं आणि बाजार खरेदी उद्या सवासण्या त्या कोथमीर आणली, आईला बुरबुर घेतली मदतीला. आई म्हणली आता तर गेली येऊन. काय होतंय म्हणलं, लेकीसाठी लोक पाकिस्तानला जाते, तिथं घेतल्या इथं ये म्हणलं. म्हणून आई नाही म्हणली, सकाळी म्हणली बरं बाया इथे पाऊस बी पडला या, आजचा दिवस तर काम नाही, उद्याच्या लागल, उद्याच लागलं तरी बुडू दे म्हणलं आता ये आता. म्हणून तिला बोलवून घेतली. काही डबा आणल्यात ह्याच्या हो काही अनुष्काचं नाव आहे, कुमारिका अनुष्का, दिनांक 1/7/2024 दिनांक टाकली कवा घेतल्यात म्हणून. तिकडे आणते डबा. ही बापूचा आहे, चिरंजीव बापू, दिनांक 1/7/24/2000 अशी आहे. ह्याच्या बी टाकले की बघू. हा अनुराधा दिनांक 1/7/2024. तिच्या मोर कुमारिका टाकलंच नाही बघा दुकानदारानं. असू द्या, नाव लय लांबड आहे 4 अक्षराचं म्हणून तिच्यावर टाकलं नाही. ही तिघाला 3 डबं अंकिताला आहे, पण ह्यांना म्हणलं जरा छोटं छोटं. ती मोठं डबं ही झाकणं डिली होते, ती दप्तरात सांडते, ती भात तिथं भेटलेला घेऊन येते ती आणि दप्तरात सांडते. काही ताट आणले ती 1 डझन सवासलेली ताट ही लागते ती बघा. हो का नाव टाकले त्यावर. ही कारभार ह्यांनी केलाय म्हणा. हो का श्री हनुमंत मधुकर सरगर 1/7/2024. हो का ही बी हनुमंत सरगरच आहे. ही बी हनुमंत सरगरच आहे बघा. 3 झाली का? 4थं बी हनुमंत सरगरच आहे. 5वं बी हनुमंत सरगरच आहे. 6वं बी हनुमंत सरगरच आहे. हे माझं आहे, माझं म्हणतोय डबा. आणि ह्यो काही 7वं आहे निलेश मधुकर सरगर दिनांक 1/7/2024. ही निलेश सरगरच आहे. म्हणजे ती 6 होती हनुमंत सरगरची, ही 6 बहुतेक निलेश सरगरची असणार आहे. ती वाटून घेते ती काय बायलो. आणि मी वाट्या पुन्हा गेल्यावर घेतल्या बघा. यांनी नुसती ताटच घेतली होती बघा. प्रत्येक वाटेव फक्त बापू, फक्त बापू, फक्त बापू. समधीकडे बापूच टाकलाय मी ह्याच्यावर. आणि ही ताटावर समधी निलेश सरगरच नाव आहे. ती 12 ताट आणले ती बघा आणि 12 वाटे आणले त्या. आणि ही डबं म्हणले शाळेत पोरासने लागतात म्हणून काही 3 डबं आणल्यात. अजून बी आणलंय ह्या ठेवते की तिथे परत राहू द्या. नाव ओळखून घेतलंय आपलं आपलं. ओळखा येतं तुला, वाचा येतं का? ही जहारी आणली मोठी, म्हणजे आमची पहिली होती, दांडा चुपचत होतं सारखं. बल 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 काढते काय, बाथरूम मधला बल घरात लावलाय, घरातला गेला म्हणून हे आता बाथरूम मध्ये आणलाय बघा आंघोळीच्या बल्ब. हा 5 आणलंय की. होय आणलंय. तुला नाही काय आणलं? तुला ह्यात भजी तळून खायला आणलंय. हा भाकरी नाही त्या खायच्या. हा ती सफरचंद कसं टाकलं तिथं भुईला. पॅन्टी डबल पॅन्टी घालून बसली या. ही जारणे का जरा लांब दांडा आहे, ते आमचं निसाटलंय असं तेलात कोडा गेलं का दांडा खाता तिथून ही तार खालीच पडती या. म्हणून ही नवं आणलंय बघा. अजून आणलंय की ही दुरणं आणली ती तसली भजी पापड्या द्यायला. ही प्लॅस्टिकची प्लेट आहे एवढी आणली ती. आणि ह्यांनी काय केलं 40 आहे ती म्हणून घेऊन आलं. मग आम्ही भांड्यावाल्या दुकानात पडेल जाऊन जरा आणलं. आणि ह्यात ती गुडीला हे होत होतं ना, चाललं का जरा चक्कर होती म्हणून तिथं थांबलो होतो आम्ही सलाईन लावून. ही तर ह्यांनी घेऊन आलं. तर मग ती दुकानदार म्हणलं 40 म्हणते ती बघा, 1 नाही 2 कमीच असणार. यात किती आहे तेव्हा, किती आहे ह्या तुर ना? 35 28 नाही जास्त आहे ते. 28 आहे. 30च्या रेंज मध्ये आहे काहीतरी. 28 29 आहे. 29 आहे ती. मग पुढे की तिथं पुरगी घरात गेली काय तर करल गॅस बरोबर. गोडी हे तायान आली अरे. आणि पूर्णाची चाळण बघा आमच्या कान तुटलं होतं, चाळण फसाकली होती. ती काय म्हणलं तसली हिवी हाय, हिवी म्हणलं. मला वाटलं हवे कसला हाय. ती हिवी म्हणजे बारीतली आहे म्हणलं. हो का ही चाळण हिवी आणली, मोठी आणली. अगं 12 ताटाला 1000 रुपये गेलं. हा आणि ह्याला 1000 रुपये एक्स्ट्रा तुझ्या. डबा 50ला एक घेतलाय. हो काय काय गाणं कशी काय वाजते ती तुम्हाला? मग कोण आणताव? चाकली बिकली आणली ती का बद्या म्हणती. हा चाकी आहे सुकले सारखी चॉकलेट. आला ती मग अशी लॉलीपॉप दिलेलं समजा अंगाला चिटकून टाकलं. बारकच आणलं होतं म्हणती. देव बाबा बी करते, देव म्हणते बाकलाच आहे देव म्हणते अजून वरण. तसं वे कसं तिला आता चिठ्ठीला आपण नेलती ना तिथं प्रत्येक ठिकाणी पाया पडून पडून
तिला देवाच्या पाया कसं पडायचं माहित झालं या. रोज देव पुजायला लागलं का डुकवून बघतं देवाला. हा देव देव बाप्पा देव होय. लय आगाव आहे आणू. मी म्हणलं आता काय पुरतेल तेवढ्या पुरतेल आणि प्लेटा घरातल्या वापरायच्या. मग म्हणलं आता जाऊ दे. हे म्हणलं मला सारखी तिथं एका जागेवर बसले हिथनं ती आणा तिथनं ती आणा मला पळवते. म्हणलं लावू दे लावू दे लाव लाव. हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. लावू देत नाही मी. लाव तिला लाव तिला नीट लाव की. इथं मधात लावायचं लागत. इथं उमऱ्याला उमरा पुजलेलं काढतय आणि लावतोय ज्याला त्याला. कुणाला लावते. हा बस मला बी लावते. एकच बाट सगळ्याच लावती मी. टिकली बरोबर ठेवला. आता कुणाला लावती. हा आईला जाती. सकाळी पडली त्या पायरीवर वाऱ्यानं ढकलून दिली. तिला उभा राहिली डान्स करत पायरीवर दिली वाऱ्यानं ढकलून. खरेदी केली बघा अशी. त्यानं बाजार बिजार सगळं आणलाय. दळण ठेवलंय गिरणीतच. मी आणतो म्हणलं तर डबल हेलपाटा करतो आता ह्याला. आण्याला खायला द्या मग स्वतःला. बापू बी बापूला बापू म्हणलं का. बापू नाही बाप्या म्हणतय ती बी. हा बाकरच आहे सगळं. दूध बरी लय मोठी आहे. का नाही ग. हा बापूलाच आणले तर तुम्हाला नाही ते आणले आता. आषाढी आणल्या वे. इथे वागे आता. ती एक डबा आहे वे. त्यात बसतय का आता. लय जड लय वजन. किलोवर ताट ते बी म्या म्हणलं 1 डझन द्या की 500 रुपयाला. डझन वर नाही ती किलोवर 1000 रुपये किलो भरली बघा. असली किती किलो भरली कोणाला याचं. किलोवर त्यांचं तेल आहे 300 रुपये किलो. 500ला लय होत होते आपल्याला. 500 होत होते. त्यांना लय पैसे घेतलं. तुझ्या बाच्या घरी यायचं. होय माझ्या बाच्या घरी ताट असते म्हणजे मी तिथं आणली असती का. बाच्याच त्या कारखान्यात घेऊन आली असती ताट फुकाट जाऊन. ती बी रुपयाच होतील नसता. ही दुकानवाली आता लय पैसे काढायला लागले. ती का करायला. आता मालाला काय म्हणते की महागाई वाढली या. ती बी काय त्यांच्या घरी पिकत नाही. दुकानात आणून ती काय काय त्यांनी एवढं भांडवल गुतवा म्हणल्या. त्यांना 2 रुपये नको का. एवढी कशी अर्धवट आहेस तू. गुतवायचं म्हणजे पैसे गुतवले काय फुकाट येते. 10 लाख 5-5 लाख गुतवते ती. त्या कंपनीत आधी पैसे देऊन आणावं लागतं त्यांना बी. मग सारं आहे बरं का त्यांच्यात. तुला कसा आहे इथं जांभळ तोडा शिकली. अहो मला तिथं काय वेगळं दिसलं का आणावं आपल्यात नाही खाल्लं वाटलं. का म्हणायचं तोडाच लागलं. काय लागलं. रेडिओ एकदाच बोलतो. तुमचा का रेडिओ आहे काय. हा का बॅटरी उतारली तुमच्या रेडिओ. आणू हान तो घेस तिथं. मागतय वाटे किती आहे त्या. बली पाडची बाया. एवढा बल बसवून या. तर मित्रांनो बारक्याच वाटे आणल्या त्या आम्ही. तुम्ही सांगा बारक्या आहे त्या का मोठ्या आहे त्या. आणि चांगली आहे का ताट. योगा ताट बी जाड झाड आहे ती. कमेंट मध्ये मला सांगा बघा हो काही ताट. अशीच ताट लागते आमच्याकडे सवासीसने जेवायला. तसली मोठी ताट आणि 4 वाट्यान तसलं काय नसतंय. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.